त्या 2 ओळी म्हटल्याच होत्या भाष्य करताना, तीच कविता येऊन गेली योगागन आहे. ठीक. तर माझ्या कवितेचं जे काही नाव आहे ते भक्तावरच आहे. मोठे भक्त दिसून लागले. भक्ताचे शोषून रक्त, भक्ताचे शोषून रक्त, सशक्त झाली शोषकांची जमात. अरे वा. भक्ताचे शोषून रक्त, सशक्त झाली शोषकांची जमात. आता भक्तांनी भक्त राहण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास, संत गाडगेबाबा, फुले, शाहू, आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व याच परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचाराचे पाईक झाले पाहिजे. छान. आज भक्तांनी भक्त राहण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास, फुले, शाहू, आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व याच परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचाराचे पाईक झाले पाहिजे. प्रचार व प्रसारक झाले पाहिजे, तरच आपण तरू. प्रचार व प्रसारक झाले पाहिजे तरच आपण तरू. तशीही आपल्या शिक्षणाचे करून हरण, मरण्याआधीच रचले त्यांनी आपले सरण. तसेही आपल्या शिक्षणाचे करून हरण, मरण्याआधीच रचले त्यांनी आपले सरण. म्हणून मरण्याआधीच आपण जागे झाले पाहिजे. म्हणून मरण्याआधीच आपण जागे झाले पाहिजे. अन्यथा धर्माच्या नावाने भक्तांचे मुडदे पाडून, त्यातही मंत्रोच्चाराने प्राण प्रतिष्ठा करतील ते. अन्यथा धर्माच्या नावाने भक्तांचे मुडदे पाडून त्यातही मंत्रोच्चाराने प्राण प्रतिष्ठा करतील ते. अंध भक्तांना पुन्हा मरण्यासाठी तयार करतील. अंध भक्तांना पुन्हा मरण्यासाठी तयार करतील. अमरत्वाचे खोटे दाखले देऊ. अंध भक्तांना पुन्हा मरण्यासाठी तयार करतील. अमरत्वाचे खोटे दाखले देऊन तुमच्या पायावरच उभी आहे त्यांची इमारत. तुमच्या पायावरच उभी आहे त्यांची इमारत. तुम्ही थोडे डोके हलविले असती डगमगून ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही थोडे डोके हलविल्यास ती डगमगून ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपले संविधान व लोकशाही करू शकते संरक्षण, आपण जर केले त्यांचे रक्षण. आपले संविधान व लोकशाही करू शकते संरक्षण, आपण जर केले त्यांचे रक्षण. त्याकरता भक्तांनी आपल्या मेंदूवर चढलेला गंज बाजूला सारून सशक्त झाले पाहिजे. त्याकरता भक्तांनी आपल्या मेंदूवर चढलेला गंज बाजूला सारून सशक्त झाले पाहिजे. शोषकांचे मुडदे पाडून त्यांनी रचलेल्या सरणावर रचून शोषकांची जमात नष्ट केली पाहिजे. शोषकांची जमात नष्ट केली.